नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पुणे मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून प्रभाग 16 मधून सेवाभावी महिला नेत्या शिवसेनेच्या पुणे शहर महिला आघाडीच्या उपाध्यक्षा अयोध्याताई बबन आंधळे यांच्या रूपानं ओबीसी महिला गटातून तगडा उमेदवार शिवसेनेने उतरवल्याने अयोध्याताईंच्या या उमेदवारीचे सर्वत्र स्वागत होत आहे. गुरुकृपा महिला बचत गटाच्या माध्यमातून अयोध्याताईंनी शेकडो महिलांना स्वयंपूर्ण बनवले. पुणे मनपाच्या विविध शाळांना त्यांचा बचत गट पौष्टिक अशी खिचडी पुरवतो, तसेच विविध कार्यक्रम आयोजित करत असतो. या समाज कार्याबद्दल पुणे मनपाच्या वतीनं त्यांचा तब्बल 2 वेळा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार सुप्रियाताईंनी आणि महापौरांनी देखील त्यांच्या कामाचे कौतुक केले. शिवसेनेच्या विविध नागरी समस्यांवर केलेल्या जनआंदोलनामध्ये अयोध्याताईंनी सक्रिय असा सहभाग नोंदवला. त्यांचे पती बबनराव आंधळे आणि त्या स्वतः शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या कट्टर समर्थक आहेत. प्रभाग 16, प्रभाग 41च्या परिसरात शिवसेना तळागाळात मजबूत करण्याकरता त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. कोरोना काळामध्ये शेकडो कुटुंबांना आंधळे दाम्पत्यानं मोफत धान्य पुरवठा, किराणा वाटप केलं. तसेच गरजू विद्यार्थी महिला ज्येष्ठांना आजही आंधळे दाम्पत्याचा मोलाचा आधार आहे. अयोध्याताई या भारतीय परंपरा संस्कृती जपणाऱ्या, महिलांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. काळे बोराटे नगरमध्ये सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये अयोध्याताईंचे मोलाचे योगदान आहे. वरिष्ठांनी मला उमेदवारीचे संकेत दिले असून प्रचार सुरू करण्याचा आदेश दिलेला आहे. महिलांच्या न्याय हक्कांसाठी मी निवडणुकीचे आवाहन स्वीकारले असून लढणार आणि सेनेचा विजयाचा भगवा फडकवणार असा विश्वास अयोध्याताई आंधळे यांनी व्यक्त केलेला आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्याताईंना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यास प्रभाग 16 मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल अशी चर्चा जनसामान्यांमध्ये रंगली आहे. पाहूया अयोध्याताईंनी आपल्याबरोबर साधलेला हा संवाद. 2004 सालापासून मी शिवसेनेचं काम करत आहे आणि मी आणि माझे पती कट्टर नाना भानगिरे यांचे समर्थक आहे. शिवसेनेचं काम बघत असताना मी बचत गट चालू केला आणि शेकडो महिलांना बचत गटातून स्वयंसेवक बनवण्याच्या ह्याच्यात काम केलेलं आहे. आणि आज कितीतरी महिलांना अनुदान असो किंवा ज्या महिला आज व्यवसाय करत आहेत त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं, अपंग मुलांना फॉर्म भरून देणं, विधवा महिलांना फॉर्म भरून देणं, आज हडपसरमध्ये बचत गटात त्या समूह संघटनिकाच्या पर्यंत पोहोचणे किंवा त्यांची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष देणं, हे आज काम आजपर्यंत मी पाहिलेलं आहे. आणि शिवसेना पक्ष असा आहे की गोरगरिबांच्या जनतेला धावून येणं. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. लाडकी बहीण योजना त्यांनी आज महाराष्ट्रात आणली आणि या गोरगरीब महिलांना इतका आनंद झाला आहे की आज बचत गटात 500-200 रुपये महिलांकडे भरायला नसायचे. कारण मी बचत गटाची कामं करायचे त्यावेळेस महिलांना 2 रुपये दंड मागितला तर त्यांना कसं तरी वाटायचं की 2 दिवस पैसे लेट झाले ते. पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज ह्या लाडक्या बहिणीसाठी वर्षाचे 18,000 रुपये देत असून त्या महिला आज घराघरात त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी ते पैसे कामी येत आहेत. आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्यावर आज महिला इतक्या खुश आहेत. आणि शिंदे साहेबांचं काम सरळ मार्गाने आणि रोखठोक असल्यामुळे शिवसेना पक्ष हा खूप सर्वांच्या मनात बसलेला आहे. शिवसेनेचं कामही छान आहे, समाजाची सेवा करू शकते. कारण गेली 20 वर्ष मी शिवसेना म्हणून कट्टर समर्थक असून शिवसेनेचं काम पाहत आहे. शेकडो महिलांना आज मी घराघरीच शिवसेनेचा परिचय करून दिलेला आहे. आणि कितीतरी लोकांना असं की मला समाजसेवा करण्याची आवड आहे आणि आज प्रत्येक घराघरीच मला ओळखले जाते. आणि आज इथं मंदिर आहेत, प्रत्येक मंदिरात माझा सहभाग असतो. आणि कोणाला अडचण आली, कोणा महिलांच्या घरात सिलेंडरला आग लागली, कोणाला महिलांना मुली कुणी अडवल्या, कोणाला अन्याय अत्याचार झाला तर महिला माझ्याकडे येऊन सांगतात आणि मी पटकन धावून जाते आणि त्यांची कामं करते. म्हणून मला वाटतं
की मी शिवशायनाचं काम करीन आणि शिवशायनाची सेवा करण्याची संधी मला मिळालीच पाहिजे. हक्काने मी इलेक्शन लढवीन आणि मी जिंकून येईन. आणि पुणे महानगरपालिकेकडून मला 2दा सामाजिक उपक्रम राबवणारा बचत गट म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. ज्यावेळेस प्रशांत जगताप पुण्याचे महापौर होते त्यांनी आणि सुप्रियाताईंनी मला 2दाही पुरस्कार दिलेला असून मी प्रत्येक महिलांना जिथं जिथं अडचणी येईल तिथं मी धावून जाते. कोणत्याही महिलांचं काम असू मी कोणालाही टाळत नसून मी त्यांची काम करत आहे. आणि मी शिवसेनेची आजपर्यंत कट्टर समर्थक असून मी शिवसेनेचं काम करेल आणि सेवा करण्याची संधी मला मिळेल आणि मिळालीच पाहिजे. आणि मला पक्षाने उमेदवारी देणारच आणि मी शिवसेना पक्षाकडून जिंकून दाखवणार आणि भगवा झेंडा महानगरपालिकेवर फडकवल्याशी राहणार नाही.